नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SYBA हिस्ट्री जनरल पेपर मराठ्यांचा इतिहास आपला सुरू आहे आणि त्यातील दुसरं प्रकरण आपण बघत आहोत। त्याच्या शेवटाला आपण आलेलो आहोत। दुसऱ्या प्रकरणाच्या त्यामधील छत्रपती शिवाजीराजे आणि मुघलांशी जे काही संघर्षाचे जे काही घटना होत्या, प्रसंग होते ते आपण पाहिलेले आहे। आणि त्यानंतर आता स्वराज्याची पुनर्बांधणी केल्यानंतर म्हणजे आग्र्याहून सुटका झाल्यानंतर काल आपण आग्रा भेट आणि सुटका पाहिली। आग्र्याहून राजांनी अतिशय शिताफीने युक्तीने स्वतःची सुटका अतिशय मोठ्या अशा महान संकटामधनं केलेली होती आणि राजे सुखरूप रायगडावर पोहोचलेले होते। आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी स्वराज्याची जी काही पुनर्बांधणी आहे ती पुनर्बांधणी केलेली होती। मोगलांकडे जे काही 23 किल्ले आणि 4 लाख होऊन महसुलाचा जो काही प्रदेश गेलेला होता तो देखील आता हळूहळू परत मिळवायला सुरुवात जी काही होती ती केलेली होती। किंबहुना त्याहूनही अधिक जो काही प्रदेश आहे तो राजांनी आता 1674 पर्यंत मिळवलेला होता। आणि त्यानंतरच राजांना आता स्वतःचा अभिषेक किंवा राज्याभिषेक जो काय आहे तो करून घेणं गरजेचं वाटत होतं। खरं तर ही मध्ययुगीन भारतातील अतिशय महत्त्वपूर्ण अशी घटना होती राजांचा राज्याभिषेक। आणि त्यामुळेच ती कशामुळे महत्त्वाची होती तर संपूर्ण भारतामध्ये इस्लामी सत्तेचं राज्य जे काय होतं ते पसरलेलं होतं। काही परकीय सत्ता सागरी किनाऱ्यावर होत्या आणि त्या अशा परिस्थितीमध्ये शिवाजी राजांनी हिंदू साम्राज्याची पुन्हा एकदा जी काही हिंदवी स्वराज्याची स्थापना आहे ती स्थापना केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल। आणि ती स्थापना करून खऱ्या अर्थाने त्याची जी काही पूर्तता आहे ती राज्याभिषेक करून केलेली होती। विजयनगरच्या अस्तानंतर हिंदू राज्य संपुष्टात आलेलं होतं। पुन्हा कधीही हिंदू राज्य जे की राजांनी सुरू केलं, राजांनी स्थापन केलं त्याआधी कोणीही विजयनगरच्या अस्तानंतर हिंदू राज्य जे काय आहे निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला नव्हता असं आपल्याला लक्षात येईल। आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने राजांनी स्वराज्याची उभारणी करून, स्वराज्याची मोठ्या प्रमाणात नंतरच्या काळामध्ये वृद्धी करून, स्वराज्याची पुनर्बांधणी करून मोठा जो काय प्रदेश आहे तो मिळवलेला होता। आणि खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य जे काय होतं ते निर्माण केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल। आणि खऱ्या अर्थाने मराठी माणसांची, हिंदू लोकांची अस्मिता जी काय आहे ती जागृत ठेवण्याचं काम जे काय आहे ते शिवाजी महाराजांनी केलेलं होतं। आणि त्यामुळे पुन्हा एकदा रयतेला सन्मानाने जगण्याची जी काय संधी आहे ती संधी मिळालेली होती, उपलब्ध झालेली होती। आणि त्यामुळेच आपण राजे आहोत हे सिद्ध करण्यासाठी, खरे हक्क आपल्याला आहे, कायदेशीर हक्कांची प्राप्ती करण्यासाठी, हिंदूंच्या स्वाभिमानात वृद्धी करण्यासाठी, वतनदार किंवा सरदारांपेक्षा आपला वेगळा दर्जा आहे हे दाखवून देण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी आणि आत्तापर्यंत अनेक ज्या काही परकीय सत्ता होत्या, मोगल सत्ता होती, विजापूरची आदिलशाही जी काय होती, कुतुबशाही जी होती ती आत्तापर्यंत अनेक मराठी सरदार देखील जे मोगली आणि आदिलशाहीची चाकरी करत होते ते देखील राजांना लुटारू आणि बंडखोर म्हणत होते। तेव्हा आपण लुटारू आणि बंडखोर नसून खरे राजे आहोत हे सिद्ध करण्यासाठी राजांनी राज्याभिषेक सोहळा जो काय आहे त्याची पूर्तता जी काय आहे ती केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल। आणि त्यासाठी राजांना कायदेशीर राज्य हवं होतं आणि ह्या कायदेशीर राज्याच्या पूर्तीसाठी राजांनी राज्याभिषेक सोहळा जो काय होता तो रायगडावर करून घेतलेला होता असं आपल्याला लक्षात येईल। आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने म्हणजे आग्र्याहून जी काही शिताफीने सुटका करून घेतली आणि त्यानंतर स्वराज्याची जी काही 8 वर्षामध्ये जी काही उभारणी होती ती उभारणी केली, पुनर्बांधणी केली। आणि खऱ्या अर्थाने पुनर्बांधणी केल्यानंतर राज्याभिषेक करणं राजांना गरजेचं वाटत होतं। आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने दुसरी स्वारी 1670मध्ये पुन्हा सुरतेवर केली होती। जे वैभवशाली शहर होतं सुरत, 1664मध्ये देखील या सुरत शहराची बेसुरत राजांनी केलेली होती। प्रचंड संपत्ती जी काय आहे ती सुरतेतून आणलेली होती आणि पुन्हा एकदा दुसरी स्वारी जी काय आहे ती 1670मध्ये केलेली होती। आणि जे काही खजिना रिकामा झालेला होता, आर्थिक खजिना जो काही संपुष्टात आलेला होता, कमी झालेला होता, त्याची भरपाई जी काय आहे पुन्हा ती 1670मध्ये सुरतेची लूट करून पुन्हा केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल। आणि स्वराज्याची आर्थिक बाजू जी काय आहे, आर्थिक घडी जी काय आहे ती राजांनी पुन्हा एकदा बळकट केलेली होती। आणि नंतर खऱ्या अर्थाने जो काय राज्याभिषेक सोहळा जो काय आहे तो रायगडावर संपन्न केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल। मग या पहिल्या राज्याभिषेकासाठी कोणकोणती कारणं कारणीभूत ठरलेली आहे तोही भाग आपण या ठिकाणी पाहूया। साधारणपणे
राजे आग्र्याहून परतल्यानंतर सीताफेनी सुटका करून घेतल्यानंतर त्यांनी खानदेश, पन्हाळा, उत्तर आणि दक्षिण कोकण जो काय होता त्यातील अनेक जे काय प्रदेश आहे ते प्रदेश मराठ्यांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतलेले होते. आदिलशाहीचा मोठ्या प्रमाणावरील मुलूख देखील राजांनी ताब्यात घेतलेला होता. पुरंदरच्या तहापूर्वी जेवढे स्वराज्यात किल्ले आणि प्रदेश होते त्याहीपेक्षा जास्त प्रदेश आणि किल्ले राजांनी स्वराज्याची पुनर्बांधणी करताना घेतलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. दमण ते गोव्यापर्यंतचा जो काय प्रदेश आहे तो देखील राजांनी जिंकलेला होता. पश्चिम महाराष्ट्रातील विस्तृत असा जो काय प्रदेश आहे त्यावर मराठ्यांचे आता वर्चस्व जे काय आहे ते निर्माण झालेलं होतं आणि खऱ्या अर्थाने राजकीय कर्तृत्वाचं शिक्कामोर्तब करण्यासाठी हा राज्याभिषेकाचा सुवर्ण प्रसंग जो काय आहे तो राजांनी रायगडावर 6 जून 1674 रोजी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला होता असं आपल्या लक्षात येईल. सभासदांनी अतिशय सुरेख असं वर्णन या राज्याभिषेकाच्या संदर्भामध्ये केलेलं आहे. त्यानंतर ही जी काही विविध कारणं आहेत या विविध कारणांमध्ये आपल्याला काय काय सांगता येईल ती कारणं आपण थोडक्यात बघूया. पहिलं जे काही कारण आहे, आपण लुटारू किंवा बंडखोर नसून खरे राजे आहोत हे राजांना मोगलशाहीला, आदिलशाहीला, कुतुबशाहीला, परकीय सत्ता ज्या काय होत्या इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच यांना दाखवून द्यायचं होतं, सिद्धींना दाखवून द्यायचं होतं आणि त्यासाठी राजांनी हा राज्याभिषेक जो काय सोहळा आहे तो रायगडावर करून घेतलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. त्या काळामध्ये अनेक हिंदू सरकार जे काय होते ते मोगलशाहीची चाकरी करत होतो, विजापूरकरांची चाकरी करत होते, तिकडे गोवळकोंडांची म्हणजे कुतुबशाहीची चाकरी करत होते आणि त्यामुळे ते काय करत होते, राजांना लुटारू किंवा बंडखोर सरदाराचा बंडखोर पुत्र असं ते मानत होते आणि त्यामुळेच राजांना आपण खरे राजे आहोत हे सिद्ध करायचं होतं आणि त्यासाठी राजांनी मग कुतुबशाह असेल, मोगल आदिलशाह असेल, इंग्रज, पोर्तुगीज यांना दाखवून देण्यासाठी आपण खरे राजे आहोत हे सिद्ध करण्यासाठी राज्याभिषेकाचा जो काय सोहळा आहे तो केलेला होता असंही आपल्याला लक्षात येईल आणि त्यामुळेच राज्याभिषेकावर शिक्कामोर्तब जे काय आहे ते रायगडावर 6 जून 1674 रोजी राजांनी केलेलं होतं. त्यानंतर दुसरं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे वतनदार किंवा सरदारांपेक्षा आपला वेगळा दर्जा आहे हे दाखवून द्यायचं होतं राजांना आणि त्यासाठी राजांनी हा राज्याभिषेक जो काय आहे तो करवून घेतलेला होता. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या काळात असंख्य जे काही मराठा सरदार होते, हिंदू सरदार होते ते मोगलांची, आदिलशाहीची, कुतुबशाहीची चाकरी करत होते आणि त्यामुळे ते चाकर होते. त्यांच्याप्रमाणे आपण चाकर नसून खरेखुरे राजपद निर्माण करणारे राजे आहोत, हिंदवी स्वराज्याचे खरे आपण राजे आहोत हे सिद्ध करण्यासाठी राजांनी राज्याभिषेकाचा सोहळा जो काय होता तो रायगडावर करून घेतलेला होता. त्यानंतर तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे हिंदूंच्या स्वाभिमानामध्ये वृद्धी करण्यासाठी राजांनी हा राज्याभिषेकाचा जो सोहळा आहे तो करून घेतलेला होता. याआधी आपण पाहिलं 1565 विजयनगरच्या हिंदू राज्य जे काय आहे ते 5ही मुस्लिम शाह्यांनी येऊन नष्ट केलेलं होतं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हिंदूंचं जे काय स्वराज्य होतं, विजयनगरचं फार मोठं साम्राज्य होतं आणि त्याच्या स्मृती अजूनही हिंदूंच्या मनामध्ये, मराठ्यांच्या मनामध्ये तेवत होत्या आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा विजयनगरच्या अस्तानंतर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी राजांनी आणि हिंदूंच्या मनामध्ये स्वाभिमानाची जी काय जागृती निर्माण करण्यासाठी राजांनी राज्याभिषेकाचा जो काय सोहळा आहे तो करून घेतला होता. त्यासाठी राजांनी हिंदूंच्या रक्षणासाठी फार मोठी जबाबदारी जी काय होती ती उचललेली होती, मोठी कर्तबगारी पराक्रमाने गाजवलेली होती असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यामुळेच रयतेमध्ये स्वराज्याविषयक स्वाभिमान किंवा त्या स्वाभिमानाची जी काय वृद्धी आहे ती निर्माण केलेली होती. मोठ्या प्रमाणामध्ये या स्वराज्याविषयीची जागृती जी काय आहे ती निर्माण केलेली होती आणि त्यामुळेच कायदेशीर राजपद मिळावे यासाठी राजांनी राज्याभिषेक सोहळा जो काय होता तो हिंदूंच्या स्वाभिमानामध्ये वाढ करण्यासाठी केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर चौथं आपल्याला कारण पाहायचं ते म्हणजे कायदेशीर हक्कांची प्राप्ती राजांना करवून घ्यायची होती आणि जोपर्यंत राज्याभिषेक केलेला नव्हता तोपर्यंत राजांना कायदेशीर अधिकार जे काय आहे ते कायदेशीर अधिकार मिळालेले नव्हते. म्हणजे न्यायदान करण्याचा अधिकार असेल किंवा विशेषतः ब्राह्मणांना जे काही न्याय देण्याचा जो काय अधिकार होता तो राजांना कायदेशीररित्या मिळालेला नव्हता. राज्याभिषेकानंतर तो मिळणार होता आणि त्यानंतर आतापर्यंत मगाशी सांगितल्याप्रमाणे जहागीरदार किंवा जहागीरदारचा एक बंडखोर पुत्र असंच राजांना ओळखलं जात होतं. राज्याभिषेक जोपर्यंत झालेला नव्हता तोपर्यंत राजे देणग्याही देऊ शकत नव्हते. म्हणजे कायदेशीर देणग्या ज्या काय आहेत त्या देऊ शकत नव्हते. म्हणजे देवस्थानांना असेल, मशिदींना असेल, मंदिरांना असेल त्या देणग्या देऊ शकत नव्हते आणि त्यानंतर कुणाला वतन देखील बहाल करण्याचा जो काय कायदेशीर अधिकार
होता तोही राजांना राज्याभिषेकापूर्वी नव्हता आणि त्यामुळेच किंवा इतर जे काही सत्ताधीश होते मग परकीय सत्ता होत्या इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, कुतुबशाही, आदिलशाही, दिल्लीची मोगलशाही यांच्याबरोबर जे काय करार मदार तह जे काय होते ते देखील कायदेशीररित्या राजांना करता येत नव्हते आणि त्यामुळेच हिंदू धर्मशास्त्रानुसार राज्याभिषेक करणं अतिशय गरजेचं होतं आणि म्हणूनच राजांना हा राज्याभिषेक सोहळा जो काय आहे तो करावा लागलेला होता असे आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर पुढचं एक कारण सांगता येईल, जगात क्षत्रिय नाहीत हे तत्त्व चुकीचं असल्याचं राजांना सिद्ध करायचं होतं. कारण काळाच्या ओघामध्ये मूळच्या हिंदू परंपरा जे काय आहे धर्मातील अनेक जे काही मानवतावादी तत्त्व जे काय आहे ते बाजूला ठेवण्यात आलेली होती आणि काही पंडितांनी तर परशुरामाने 21 वेळा पृथ्वी तलावर येऊन क्षत्रियांचा निपात केलेला आहे, नाश केलेला आहे, त्यामुळे पृथ्वीवर आता कोणताही क्षत्रिय शिल्लक नाही अशी जी काही बतावणी आहे ती सुरू केलेली होती. हा समज सामान्य प्रजेमध्ये त्यांनी रूढ केलेला होता. त्याला मूठमाती देण्यासाठी राजांनी हा राज्याभिषेकाचा सोहळा जो काय होता तो आरंभलेला होता असं आपल्याला लक्षात येईल आणि हा समज जो काय आहे गैरसमज तो राजांना दूर करायचा होता की पृथ्वी तलावर कोणताही क्षत्रिय शिल्लक राहिलेला नाही. हा गैरसमज दूर करण्यासाठी राजांनी रायगडावर हा राज्याभिषेक सोहळा जो काय आहे तो करविला होता. त्यानंतर मराठ्यांचं जे काय सार्वभौमत्व आहे ते राजांना सिद्ध करायचं होतं आणि त्यासाठी हा राज्याभिषेकाचा जो काय सोहळा आहे तो राजांनी करवून घेतलेला होता. ग्रँडफ ज्याने मराठ्यांचा पहिला इतिहास लिहिला तर त्याने नेहमीच म्हणजे मराठी राज्याच्या स्थापनेत सह्याद्रीतील जो काय वणवा आहे त्या वणव्याची उपमा देऊन मराठी सत्तेचा उदय हे एकाएकी झाल्याचं त्याने म्हटलेलं होतं. मात्र ते अनेक भारतीय इतिहासकारांनी त्याचं जे काय मत आहे ग्रँडफचं ते खोडून काढलेलं होतं आणि मराठी राज्याला त्याने कमी दर्जा देण्याचा जो काय प्रयत्न आहे तो प्रयत्न त्याने केलेला होता. खरं तर त्याने साम्राज्यवादी इतिहास लिहिलेला होता. आम्हीच किती वरचढ आणि इथले जे काय राज्यकर्ते आहेत ते किती कमी दर्जाचे आहे, हीन दर्जाचे आहेत तेच त्याला भासवायचं होतं आणि त्यामुळे त्याने मराठी राज्याला कमी लेखण्याचा प्रयत्न जो काय होता तो मराठ्यांचा इतिहास लिहून केलेला होता. वास्तविक पाहता त्या काळामध्ये राजांनी मराठ्यांची सुव्यवस्थित अशी राज्यव्यवस्था जी काय आहे ती निर्माण केलेली होती. अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं होतं. इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या देखील नेमणुका ज्या काय आहेत त्या नेमणुका राजांनी केलेल्या होत्या आणि एक सार्वभौम असं राज्य जे काय होतं ते निर्माण केलेलं होतं आणि त्यामुळेच मराठ्यांच्या ह्या राज्याला सार्वभौमत्व मिळावं, सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी राजांनी काय केलेलं होतं, ह्या राज्याभिषेकाचा सोहळा जो काय होता तो पार पाडलेला होता. राजे कोणाचेही मांडलिक नव्हते. आदिलशहा किंवा कुतुबशहासारखी दुर्बल राज्यव्यवस्थाही त्यांची नव्हती आणि त्यामुळेच राजांनी हा राज्याभिषेकाचा सोहळा जो काय होता तो पार पाडलेला होता. त्यानंतर पुढचा जो काय मुद्दा आहे आपल्याला कारणांमधला तो पाहायचा आहे तो म्हणजे वंश परंपरागत राजपदाची जी काही निर्मिती आहे ती निर्मिती राजांना करायची होती. कारण राजांनी अत्यंत कष्टाने शून्यातून हे स्वराज्य निर्माण केलेलं होतं आणि त्यामुळे जर राज्याभिषेक केला नसता तर काळाच्या ओघामध्ये स्वपराक्रमाने मिळवलेला प्रदेश, मिळवलेले किल्ले त्या स्वराज्याला अर्थच राहणार नव्हता आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने राज्याभिषेक केल्यानंतरच हा राजपदाला अर्थ निर्माण होणार होता आणि म्हणूनच राजांनी हे जे काय राज्याभिषेक जो काय आहे तो वंश परंपरागत राजपद म्हणजे आपल्या मुलांना आपल्यानंतर हे जे काही राजपद आहे ते मिळावं यासाठी राजांनी त्यावेळची मध्ययुगीन भारतातील ती परिस्थिती होती, राजनीती होती आणि त्यामुळेच वंश परंपरागत राजपद निर्माण करण्यासाठी राजांनी राज्याभिषेकाचा सोहळा जो काय आहे तो केलेला होता. ते म्हणजे राजपद मिळावं, वंश परंपरागत राजपद मिळावं ते साध्य करण्यासाठी राजांनी राज्याभिषेक करवून घेतलेला होता. त्यानंतर राजे जे काय आहे ब्राह्मणांना न्याय देऊ शकत नव्हते. मगाशी आपण पाहिलं स्वराज्याची निर्मिती करून आणि मोठ्या प्रमाणावर स्वराज्य राजांनी शून्यातून वाढवलं होतं तोही भाग आपण पाहिला. जोपर्यंत राजे राज्याभिषेक करू शकत नव्हते तोपर्यंत ते काय करत होते म्हणजे ब्राह्मण गुन्हेगारांना न्याय देऊ शकत नव्हते असं आपल्याला लक्षात येईल आणि तो अधिकार ह्या राज्याभिषेकाने राजांना मिळणार होता. म्हणजे ब्राह्मणांना देखील ते आता म्हणजे ब्राह्मण जे काही गुन्हेगार असतील त्यांना देखील शिक्षा करण्याचा अधिकार जो काय आहे तो राजांना राज्याभिषेकाने मिळणार होता. आणि राज्याभिषेक जोपर्यंत झालेला नव्हता तोपर्यंत अष्टप्रधान मंडळातील जे काही दानाध्यक्ष किंवा पंडितराव जे काय होते ते ब्राह्मणांना न्याय देत होते, न्यायनिवाडे करत होते आणि त्यामुळेच ही राज्याभिषेकानंतर ही जी काय अडचण आहे ब्राह्मणांना न्याय देण्याची ती दूर होणार होती. म्हणजे अशा प्रकारे अनेक जी काही कारणं होती ती कारणं राज्याभिषेक करण्यासाठी कारणीभूत ठरलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने मग राज्याभिषेक सोहळा राजांनी कसा केला तोही भाग आपण थोडक्यात पाहूया. क्षत्रियत्वाची जी काही सिद्धता आहे ती राजांनी केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल.
राज्याभिषेकाचा सोहळा जो काय आहे तो सोहळा रायगडावर अतिशय थाटामाटामध्ये सुरू झालेला होता. खरं तर 19 मेपासूनच त्याला सुरुवात जी काय आहे ती झालेली होती आणि 6 जून 1674 रोजी खऱ्या अर्थाने राजांचा राज्याभिषेक जो काय आहे तो झालेला होता असं आपल्या लक्षात येईल. राजांनी त्यांचं जे क्षत्रित्व सिद्ध केल्यानंतर आता खऱ्या अर्थाने राज्याभिषेकामध्ये कोणतीही अडचण जी काय आहे ती अडचण उरलेली नव्हती. मराठ्यांची जी काय राजधानी होती रायगड, ह्या रायगडावर राज्याभिषेक सोहळा आता राजांना करण्याचं राजांनी ठरवलेलं होतं. रायगडावरच हा राज्याभिषेक जो काय आहे तो करण्यासाठी रायगडावर आधीच राजधानीच्या दृष्टीने जे काय राजमंदिर असतील, धर्मसभा असतील, राण्यांचे महाल असतील, पाकशाळा असतील, गजशाळा, कोठ्या, बाजारपेठा यांची सगळ्यांची निर्मिती जी काय होती ती आधीच करून ठेवलेली होती. त्या सगळ्या ज्या काय वास्तू आहे त्या वास्तू आधीच बांधलेल्या होत्या. 1662 राजांनी रायगडाची राजधानी म्हणून जी काही निवड आहे ती केलेली होती. त्याआधी राजगड जवळजवळ 25 वर्ष मराठ्यांची राजधानी होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने रायगडावर हा राज्याभिषेकाचा जो काही सोहळा आहे तो सोहळा सुरू झालेला होता. 19 मे 1674 रोजी प्रतापगडावर राजे गेलेले होते. भवानी मातेचं त्या ठिकाणी राजांनी दर्शन घेतलेलं होतं आणि 1.25 मण सोन्याची छत्री जी काय आहे ती भवानी मातेला त्या मंदिरामध्ये अर्पण केलेली होती. आणि त्यानंतर पुन्हा राजे रायगडाला परतलेले होते. 29 मे 1674 रोजी काशीहून जे काय बोलवले होते राज्याभिषेक सोहळ्यासाठी गागा भट्ट, अतिशय विद्वान असे ब्राह्मण गागा भट्ट यांनी त्यांच्यावर क्षत्रिय पद्धतीनुसार उपनयन जो काय संस्कार आहे तो 29 मेला केलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. राजांकडून मग त्यावेळी राजांकडून कळत नकळत ज्या काही ब्रह्महत्या झाल्या असतील तर त्या दूर व्हाव्यात, त्या पालकांचं क्षालन व्हावं यासाठी राजांचा तुला पुरुष दानविधी जो काय आहे तो समारंभ देखील केलेला होता. 30 मे 1674 रोजी खऱ्या अर्थाने राजांनी पुन्हा राण्यांशी जे काय आहे ते वैदिक पद्धतीने विवाह जे काय आहे ते विवाह देखील केलेले होते. आणि त्यानंतर राज्याभिषेकाचा दिवस म्हणजे 6 जून उजेडेपर्यंत विविध प्रकारचे विधी जे काय आहे, होम हवन आहे, दान धर्म जे काय आहे ते ब्राह्मणांची भोजनं जी काय आहे ती सातत्याने हे सगळे जे काही विधी आहे ते रायगडावर अतिशय व्यवस्थितरित्या सुरू होते असंही आपल्याला लक्षात येईल. आणि खऱ्या अर्थाने राज्याभिषेकाचा जो काय सोहळा आहे तो ज्येष्ठ शुद्ध 13 शनिवार दिनांक 6 जून 1674 रोजी रायगडावर संपन्न झालेला होता. त्या दिवशी काय केलेलं होतं तर प्रथम मंडप पूजा करण्यात आलेली होती. मंडपामध्ये देखील पूर्वेला सुवर्णकुंभ, दक्षिणेला रजतकुंभ, पश्चिमेला ताम्रकुंभ आणि उत्तरेला मूर्तिका कुंभ हे दूध, तूप, जल इत्यादी भरून अतिशय व्यवस्थितरित्या भरून ठेवलेले होते. त्यानंतर वेदमंत्र जे काय होते ते सुरू झाले होते. वेदमंत्रांनी अग्नी आणि ग्रह यांची जी काय प्रतिष्ठापना आहे ती करण्यात आलेली होती. आणि स्नान करून विधीपूर्वक समारंभाला सुरुवात जी काय आहे ती रायगडावर झालेली होती. अग्निपूजा करण्यात आलेली होती. मग अभिषेक असेल, सिंहासनारोहण असेल हे विधी देखील पार पाडण्यात आलेले होते. 8ही दिशांना अष्टप्रधान मंडळ जे काय आहे ते 8 दिशांना एक एक मंत्री असे उभे करण्यात आलेले होते. सुवर्ण आसनावर खुद्द शिवाजी महाराज, स्वैराबाई आणि युवराज संभाजी जे काय आहे त्यांना बसवण्यात आलेलं होतं. आणि अष्टप्रधानांच्या हातात यावेळी वेगवेगळी जी काय राजचिन्हे आहेत ती राजचिन्ह देखील देण्यात आलेली होती. त्यानंतर इतर जे काय अधिकारी होते त्यांच्या हातामध्ये भारतातून आणलेल्या पवित्र नद्यांचं जे काय जल आहे ते जल या सोहळ्यामध्ये देण्यात आलेलं होतं. आणि एकूणच हा सोहळा जो काय होता दैदिप्यमान असा हा सोहळा रायगडावर सुरू झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. न भूतो न भविष्यती असा हा राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर बघण्यासाठी अनेक परकीय जे काय प्रतिनिधी आहे, इंग्रज, फ्रेंच, डच हे प्रतिनिधी देखील आलेले होते. अनेक ठिकाणचे राजकीय जे काय प्रतिनिधी आहेत ते देखील आलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. रयत मोठ्या संख्येने रायगडावर उपस्थित होती. आणि अशा प्रकारे शिवाजी महाराज, राणी स्वैराबाई, संभाजीराजे यांच्यावर अभिषेक जो काय आहे तो करण्यात आलेला होता. आणि राजांना सुवर्ण पंचारतीने सुवासिनींनी ओवाळलेलं होतं. आणि अशा रीतीने हा जो काही राज्याभिषेक सोहळा आहे तो सुरू झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. पुन्हा राजांनी स्नान केलेलं होतं. नंतर पुन्हा जी काय आयुध आहे, युद्ध सामग्री आहे त्याची पूजा केलेली होती. त्यानंतर त्यांनी मग साधू असतील, महात्मे असतील, वडीलधारे मंडळी असतील, माता जिजाऊ असतील, गागाभट्ट असतील यांना नमस्कार केलेला होता. आणि राजे सिंहासनावर, सुवर्ण सिंहासनावर बसण्यासाठी आता सिद्ध झालेले होते. आणि हे सिंहासन किती वजनाचं होतं तर 32 मण सोन्याचं ते सिंहासन होतं असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे त्या काळचे 20 मण
20 किलो म्हणजे आजचे 20 किलो म्हणजे त्या काळचा एक मन असायचा. असं 32 मन सोन्याचं हे सिंहासन राजांसाठी अतिशय व्यवस्थितरित्या बनवण्यात आलेलं होतं, असंही आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर सिंहासनाच्या 8 दिशांना 8 रत्न जडित जे काही खांब आहेत ते देखील उभे करण्यात आलेले होते. मस्तकावर धराच्या छत्रीला देखील जड जवाहीर घालून त्याला सुशोभित असं करण्यात आलेलं होतं. हेनरी ऑक्झिन मगाशी सांगितल्याप्रमाणे इंग्रज प्रतिनिधी हेनरी ऑक्झिडिन या राज्याभिषेकाच्या समारंभाला प्रत्यक्ष हजर होता आणि त्याने त्याची जी काही रोजनिशी आहे किंवा त्याने नंतर जे काही प्रवास वर्णन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये या राज्याभिषेक सोहळ्याचं जे काय अतिशय तपशीलवार असं वर्णन जे काय आहे ते केलेलं आहे, असंही आपल्याला लक्षात येईल. सिंहासनावर राजे आणि सिंहासनाच्या खालच्या पायरीवर संभाजीराजे, त्यानंतर पंतप्रधान आणि गागाभट्ट हे जे काही आद्य पुजारी होते यांना बसवण्यात आलेलं होतं. आणि जिजाऊन समोर हा राज्याभिषेकाचा दैदिप्यमान असा थाटामाटात हा जो काय सोहळा होता तो मंत्रघोषामध्ये पार पडत होता. वाद्यांचा गजर होत होता, तोफा धडधडत होत्या आणि अशा प्रकारे हा न भूतो न भविष्यती असा राज्याभिषेकाचा सोहळा, डोळ्याचं पारणं फेडणारा हा सोहळा रायगडावर संपन्न होत होता असं आपल्याला लक्षात येईल. त्यासाठी अनेक विद्वान पंडित, ब्राह्मण, साधुसंत यांना देखील आमंत्रण देण्यात आलेलं होतं. त्यांना त्यावेळी मुक्त हाताने राजांनी दानधर्म जो काय होता तो केलेला होता. आणि जवळजवळ हा राज्याभिषेकाचा समारंभ पहाटेपासून सुरू झालेला होता आणि 10 वाजेपर्यंत सकाळच्या तो संपलेला होता, पार पडलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि हा समारंभ संपल्यानंतर खऱ्या अर्थाने राजांनी मग परकीय जे काही लोक आलेले होते त्यामध्ये इंग्रज होते, पोर्तुगीज होते, डच होते, यांच्या वकिलांना राजांनी बोलवले होतं आणि सन्मानाने त्यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि यथायोग्य अशी बक्षिसं जी काय आहे ती देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला होता. ब्राह्मणांना मोठा दानधर्म जो काय होता तो दिलेला होता. रयतेला मोठ्या प्रमाणात भोजनाच्या ज्या काय पंक्ती आहे त्या पंक्ती बसवण्यात आलेल्या होत्या. ब्राह्मणांना सातत्याने भोजन जे काय आहे ते देण्यात आलेलं होतं. दानधर्म मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने सुरूच होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि या समारंभाची जी काय सांगता आहे ती सांगता खऱ्या अर्थाने रायगडावरील जी काही वैभवशाली मिरवणूक नंतर निघालेली होती, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने रयत उपस्थित होती आणि ह्या वैभवशाली मिरवणुकीने ह्या राज्याभिषेकाची जी काही सांगता आहे ती झालेली होती. त्यासाठी राजांना सुवर्णालंकाराने सजवलेल्या हत्तीवर बसवण्यात आलेलं होतं आणि ह्या हत्तीचे स्वारथ्य स्वतः सेनापती हंबीरराव मोहिते हे करत होते. वाटेत महाराजांना लष्करी जी काय मानवंदना आहे ती देखील देण्यात येत होती. मार्गामध्ये प्रजेने मगाशी सांगितल्याप्रमाणे ठिकठिकाणी राजांवर पुष्पवृष्टी जी काय आहे ती सातत्याने लोक करत होते. सभासदांच्या बखरीमध्ये जे काही उल्लेख आलेले आहेत, सभासदांनी म्हटलेलं आहे त्यांच्या मतानुसार या एकूण राज्याभिषेक सोहळ्याला जवळजवळ 1,42,00,000 होण इतका खर्च त्या काळात आलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि खऱ्या अर्थाने या राज्याभिषेकामुळे राजे खऱ्या अर्थाने राजे झालेले होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि खऱ्या अर्थाने आता परकीयांवर, मोगलांवर, आदिलशाहीवर आणि कुतुबशाहीवर जो काय वचक आहे तो वचक बसलेला होता. अनेक जे काय मराठा सरदार हे जे काय आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाहीची चाकरी करत होते त्यांच्यावर देखील जे काय वर्चस्व आहे ते राजांचं निर्माण झालेलं होतं. त्यांच्यावर देखील दरारा जो काय आहे तो निर्माण झालेला होता. एकूणच राज्याभिषेक सोहळ्यामुळे राजांना खऱ्या अर्थाने राजपदाची जी काय प्राप्ती आहे कायदेशीररित्या ती झालेली होती आणि मराठ्यांचं सार्वभौमत्व जे काय आहे ते खऱ्या अर्थाने सिद्ध झालेलं होतं. आणि हिंदूंच्या स्वाभिमानामध्ये जी काय वृद्धी आहे ती वृद्धी देखील आता मोठ्या प्रमाणात झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. मग ह्या राज्याभिषेकाचं जे काय महत्त्व आहे किंवा जे काही परिणाम आहेत ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. थोडक्यात खऱ्या अर्थाने राज्याभिषेकामुळे काय झालं होतं, हिंदूंच्या स्वराज्याची जी काय स्थापना आहे ती हिंदूंच्या स्वराज्याची स्थापना जी काय आहे ती झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे विजयनगरच्या अस्तानंतर खऱ्या अर्थाने मराठ्यांचं जे काय स्वराज्य आहे ते स्वराज्य राज्याभिषेकामुळे निर्माण झालेलं होतं. औरंगजेब बादशाहाने अनन्वित असा जो काय अत्याचार हिंदूंवर चालवलेला होता आणि अशा ह्या काळामध्ये राजांनी या प्रजेला सन्मानाने जी काही वागणूक आहे जगता येईल यासाठी हिंदूंचं हे राज्य निर्माण केलेलं होतं. आणि ते खऱ्या अर्थाने आता राज्याभिषेकानंतर हिंदूंचं स्वराज्य म्हणून भारतामध्ये पुढे आलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळेच हिंदूंची जी काही इच्छा आहे ती इच्छा खऱ्या अर्थाने राज्याभिषेकामुळे पूर्ण झालेली होती असंही आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर
दुसरं असं सांगता येईल की मगाशी सांगितल्याप्रमाणे विजयनगरच्या अस्तानंतर अनेक वर्षांनी खऱ्या अर्थाने हिंदूंना राजा मिळालेला होता ह्या राज्याभिषेकाने, असे आपल्या लक्षात येईल. कारण विजयनगरच्या साम्राज्याच्या अस्तानंतर हिंदूंना राजा नव्हता किंवा हिंदूंचं राज्य देखील भारतामध्ये कुठंच शिल्लक राहिलेलं नव्हतं. या राज्याभिषेकाने खऱ्या अर्थाने ही जी काही कमतरता होती ती कमतरता राजांनी दूर केलेली होती. आत्तापर्यंत राजांना जे काय बंडखोर, लुटारू हे जे काय असं म्हणत होते, तर खऱ्या अर्थाने राज्याभिषेकानंतर हे बंडखोर किंवा राजे लुटारू नसून ते खऱ्या अर्थाने प्रजाहितदक्ष राजे आहेत हे देखील आता पुढे आलेलं होतं, असं आपल्या लक्षात येईल. किंबहुना ते सिद्ध झालेलं होतं. त्यानंतर कायदेशीर जे काय राजपद आहे त्या राजपदाची देखील जी काही प्राप्ती आहे ती राजांना या राज्याभिषेकामुळे झालेली होती, असं आपल्याला लक्षात येईल. कारण राजांनी अनेक किल्ले मिळवलेले होते. अनेक किल्ले मिळवल्यानंतर त्या खालचा जो काय प्रदेश आहे तो देखील मिळवलेला होता. आग्र्याहून आल्यानंतर पुन्हा स्वराज्याची जी काही पुनर्बांधणी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये केलेली होती. मोठं जे काही स्वराज्य आहे ते राजांनी निर्माण केलेलं होतं आणि त्यामुळेच राज्याभिषेक झाल्यानंतर राजे खऱ्या अर्थाने त्यांना राजपदाची प्राप्ती झालेली होती आणि ते खऱ्या अर्थाने छत्रपती झालेले होते. आणि त्यामुळे अनेकांची तोंडे जी काय आहे, लुटारू, बंडखोर, वतनदार किंवा सरदाराचा बंडखोर पुत्र ही जी काही म्हटलं जात होतं ते खऱ्या अर्थाने आता त्यांची तोंड जी काय आहे ती बंद झालेली होती. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रजेची जी काही निष्ठा आहे ती निष्ठा राजांना राज्याभिषेकामुळे प्राप्त झालेली होती, असं आपल्याला लक्षात येईल. राज्याभिषेक जोपर्यंत केलेला नव्हता तोपर्यंत प्रजेच्या निष्ठांची किंवा त्यांच्या अपेक्षांची जी काही पूर्तता आहे ती राजे करू शकत नव्हते. मात्र एकामागून एक प्रदेश घेऊन आणि जनतेच्या जी काही निष्ठा आहे ती राजांनी मिळवलेली होती. राजांनी खऱ्या अर्थाने रयतेला आपलंसं केलेलं होतं. रयतेने देखील राजांना आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना जे काय आहे प्रशासनाला आपलंसं केलेलं होतं आणि त्यामुळेच लोक स्वतःहून जे काय महसूल आहे, कर आहे ते देत होते. आणि हे सगळं कायदेशीररित्या करण्यासाठी राज्याभिषेक करणं गरजेचं होतं आणि तो केल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रजेची निष्ठा जी काय आहे, रयतेची जी काय निष्ठा आहे ती राजांना प्राप्त झालेली होती, असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा राज्याभिषेकाचं जे काही महत्त्व आहे त्याच्यामधला पुढचा जो काय मुद्दा आहे ते म्हणजे वचनांची खऱ्या अर्थाने पूर्तता जी काय आहे ती राजांनी राज्याभिषेक करवून केलेली होती, असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे अनेक स्वराज्याची उभारणी करत असताना अनेक वचनं जी काय आहे ती रयतेला राजांनी दिलेली होती. मात्र अनेक लोकांना राजे बंडखोर आहेत, लुटारू आहे असंच वाटत होतं. काही लोक राजांच्या याच्या शब्दावर विश्वास ठेवत नव्हते आणि त्यामुळेच राजांच्या आदेशाला किंवा फरमानाला ते तिलांजली देत होते, कमी किंमत देत होतं. हे सगळं राजांनी खऱ्या अर्थाने वचनांची पूर्तता करून राज्याभिषेकाने ते सिद्ध केलेलं होतं. आणि म्हणूनच ही जी काही इच्छा आहे राजांची किंवा जनतेच्या वचनांची पूर्तता करण्याची जी काही इच्छा होती ती खऱ्या अर्थाने राज्याभिषेकाने पूर्ण झालेली होती, असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर सार्वभौम आणि स्वतंत्र राज्याची जी काही निर्मिती आहे ती खऱ्या अर्थाने राज्याभिषेकामुळेच झाली होती, असंही आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर सुराज्याची जी काही निर्मिती आहे, सुराज्याची निर्मिती राजांनी करून म्हणजे स्त्रियांवर राजांच्या काळामध्ये स्वराज्य निर्मितीपासून कधीही जो काय अन्याय होता तो अन्याय होत नव्हता. त्याआधी ह्या मुस्लिम राज्यामध्ये सातत्याने स्त्रियांची अब्रू लुटली जात होती, स्त्रियांवर अत्याचार केला जात होता, अन्याय होत होता. तो राजांनी स्वराज्य उभारणीपासूनच स्त्रियांच्या शिलाचं जे काय रक्षण आहे ते रक्षण सातत्याने केलेलं होतं. तसं सैनिकांना आदेश दिलेले होते, असं आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने आया बहिणींची जी काय शिलाचं रक्षण आहे ते मराठी आता करू लागलेले होते. किंबहुना स्वराज्याची जी काही निर्मिती आहे ती राज्याभिषेकामुळे खऱ्या अर्थाने झालेली होती. प्रजेला धर्माने आणि न्यायाचं राज्य जे काय आहे, जे काय वचन राजाने दिलेलं होतं त्याची पूर्तता खऱ्या अर्थाने झालेली होती आणि त्यामुळेच सुराज्याची जी काही निर्मिती आहे ती खऱ्या अर्थाने राज्याभिषेकामुळे झालेली होती. त्यानंतर सर्व धर्म समभाव जो काय आहे तो देखील राजांनी अगदी आधीपासूनच म्हणजे स्वराज्याची उभारणी करण्यापासूनच सर्व जाती धर्माचे जे काही लोक होते ते मराठ्यांच्या राज्यामध्ये राहत होते. त्यानंतर अनेक जाती धर्माचे जे काही लोक होते ते देखील राजांच्या लष्करामध्ये सैनिक म्हणून होते आणि त्यामुळेच राजांनी सर्व धर्म समभावाचं जे काही पालन आहे ते सुरुवातीपासून जे काही चाललेलं होतं त्याला खऱ्या अर्थाने कायदेशीर अधिकार जो काय होता तो राज्याभिषेकाने आलेला होता, असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर इस्लामी वर्चस्व जे काय आहे ते राज्याभिषेकाने खऱ्या अर्थाने झुगारून राजांनी दिलेलं होतं. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण गुन्हेगारांना देखील राजांना शिक्षा करण्याचा अधिकार या राज्याभिषेकामुळे मिळालेला होता आणि खऱ्या अर्थाने
जे काही घटनात्मक जे काही महत्त्व आहे ते महत्त्व राज्याभिषेकानंतरच राजांना मिळालेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. घटनात्मक महत्त्व किंवा राजांनी घटनात्मक जे काही बदल आहे ते बदल घडवून आणलेले होते. राज्याचा कारभार चालवण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची जी काही निर्मिती आहे ती राजांनी केलेली होती. संस्कृत भाषेचा जो काय वापर आहे तो सर्वत्र केलेला होता आणि फारसी भाषेचं जे काय महत्त्व आहे जी मुस्लिम राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चालत होती तिचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणामध्ये होता. प्रशासनामध्ये ती वापरली जात होती आणि त्यामुळे या फारसी भाषेचं जे काय महत्त्व आहे ते कमी करून संस्कृत भाषेचा जो काय प्रचार आहे तो राजांनी केलेला होता असंही आपल्याला लक्षात येईल. म्हणजे खऱ्या अर्थाने एक नवीन स्वतंत्र हिंदू राज्याची जी काही निर्मिती आहे त्याला जे काही घटनात्मक महत्त्व आहे, घटनात्मक दर्जा आहे तो राज्याभिषेकामुळे मिळालेला होता. एका नव्या युगाला सुरुवात ह्या राज्याभिषेकामुळे झालेली होती. इस्लामी शासक जे काय होते मगाशी सांगितल्याप्रमाणे दक्षिणेमधले विजापूरची आदिलशाही, गोलकोंड्याची कुतुबशाही आणि उत्तरेमधली मुघलशाही ही जे काय होती त्यांच्यावर मोठा परिणाम झालेला होता. त्यांनी आता राजा म्हणायला त्यांनी सुरुवात केलेली होती. खऱ्या अर्थाने राजे जे काय आहे ते राजेपर त्यांनी सुरू केलेलं होतं आणि इस्लामी शासकांवर त्याचा जो काय परिणाम आहे तो परिणाम झालेला होता. आणि क्षत्रिय जो काय सिद्धांत होता म्हणजे पृथ्वीवर एकही क्षत्रिय उरलेला नाही असं जे काय पंडितांनी जे काय जनतेमध्ये गैरसमज जो काय पसरवलेला होता त्याला मूठ माती मिळालेली होती. म्हणजे निक्षत्रिय सिद्धांताला खऱ्या अर्थाने राज्याभिषेकाने मूठ माती मिळालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे अशा रीतीने राजांना हा जो काय राज्याभिषेक सोहळा जो काय होता तो करून घेण्याची आवश्यकता होती आणि तोच राजांनी करून घेतलेला होता. आणि खऱ्या अर्थाने जी काही पूर्तता आहे ती पूर्तता राज्याभिषेक सोहळा करून रयतेच्या वचनांची, अपेक्षांची, इच्छाची जी काही पूर्तता आहे ती पूर्तता केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. खऱ्या अर्थाने राजे एक स्वतंत्र राजे आता ह्या राज्याभिषेकामुळे बनलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि खऱ्या अर्थाने रयत देखील आता स्वतंत्र झालेली होती. रयतेवर राजाचा आणि राजांचा रयतेवर जो काय अधिकार आहे तो आता कायदेशीर झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि खऱ्या अर्थाने हा राज्याभिषेकाचा जो काय सोहळा होता तो अतिशय दैदिप्यमान आणि थाटामाटामध्ये रायगडावर संपन्न झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि खऱ्या अर्थाने राजे आता कायदेशीररित्या राजे झालेले होते. कायदेशीर हक्क त्यांना मिळालेले होते असं आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारे शिवराज्याभिषेक सोहळा जो काय आहे तो सोहळा आपण या ठिकाणी तो सोहळा कसा झाला, त्या शिवराज्याभिषेक करण्यासाठीची गरज काय होती, आवश्यकता काय होती, त्यासाठी कोणकोणती कारणं कारणीभूत होती तोही भाग आपण पाहिला. राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष सोहळा रायगडावर कसा संपन्न झाला तोही भाग पाहिला. आणि राज्याभिषेकाचं महत्त्व किंवा परिणाम देखील आपण या ठिकाणी पाहिले. या ठिकाणी शिवराज्याभिषेक ही संकल्पना तुम्हाला समजली असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर आपण कर्नाटकाची जी काही मोहीम आहे राजांच्या जीवनातील शेवटची मोहीम तो भाग जो काय आहे तो भाग आपण पुढील लेक्चरला बघूया. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.